Jaya Radha Madhava Kunja Bihari Radha Madhava Jaya Radha Madhava Kunja Bihari Radha Madhava Jaya Gopi Jana Vallabha Girivardhari Jaya Gopi Jana Vallabha Girivardhari Yashodanandana Brajadana Ranjana Yashodanandana Brajadana Ranjana Jamuna Tira Vanachari Jamuna Tira Vanachari Jaya Radha Madhava Kunja Bihari Radha Madhava Jaya Radha Madhava Kunja Bihari Radha Madhava Jaya Gopi Jana Vallabha Girivardhari Jaya Gopi Jana Vallabha Girivardhari Yashodanandana Brajadana Ranjana Yashodanandana Brajadana Ranjana Jamuna Tira Vanachari Jamuna Tira Vanachari Jaya Radha Madhava Kunja Bihari Radha Jaya Radha Madhava Kunja Bihari Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Bol Hare Rama 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 Hare Krishna 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 Hare Hare
Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna Krishna, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Bol. Hare Hare, Hare Rama, Hare Rama. Jaya Gaura Nitai, Gaura Nitai, Gaura Nitai, Gaura Nitai, Gaura Nitai, Gaura Nitai. Jaya Jagannatha, Jaya Jagannatha, Jaya Baladeva, Jaya Subhadra, Jagannatha, Jagannatha, Baladeva, Jaya Krishna Balaram, Jaya Krishna Balaram, Jaya Krishna Balaram, Jaya Krishna Balaram, Jaya Krishna Balaram. Jaya Giri Govardhan, Jaya Giri Govardhan, Giri Govardhan, Jaya Giri Govardhan, Jaya Giri Govardhan, Jaya Radha Madhava Radha Madhava Radhe. Jaya Radha Vrindavan Chandra Radha Vrindavan Chandra Radhe. Jaya Prabhupada, Jaya Prabhupada, Prabhupada, Prabhupada. Prabhupada, Prabhupada, Jaya Jaya Prabhupada, Prabhupada, Gaur Bhimanande. Jai Sri Harinam Sankirtan ki Jai Sri Chaitanya Mahaprabhu ki Jai Samasta Gaur Bhakta Vrinda ki Hare Krishna.
हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे. आज आपलं खरंच दिल्लीचं महत्भाग्य आहे की आपल्यामध्ये तसं आतापर्यंत बरेच गेस्ट या ठिकाणी आहेत. मला तर पहिल्यांदाच श्रील प्रभुपादांचे शिष्य आपल्या जेजुरीला आलेले आहेत. दिगो महाराजांचा परिचय तर खूप मोठा आहे, पण मी इच्छा की आपण महाराजांकडनं श्रवण केलं पाहिजे. अल्प परिचय मी देऊ इच्छितो या ठिकाणी. महाराजांचा जन्म कॅनडामध्ये झाला, नॉर्थ अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्येच एक मोठासा देश आहे नॉर्थ अमेरिकेमध्ये. तर 1946 मध्ये महाराज जन्मले. महाराजांचं वय आता 78 आहे. आपण कल्पना नाही करू शकत है ना. बऱ्याच वेळा आपण 50 ओरडले ते पण विचार करतो की आता पुढे जायचं नाही. पण एक जिवंत उदाहरण आहे की ज्यावेळेस एक व्यक्ती भगवंताचा भक्त बनतो तर भगवंताची सेवा करण्यासाठी अहोरात्र पूर्ण जगभर महाराज प्रवास करतात आणि प्रचार करतात. आणि त्याच प्रवासामध्ये पण महाराजांचं विशेष आकर्षण आहे ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे जेव्हा पण महाराज भेटल्यास महाराज की ग्रामीण भागामध्ये प्रचार करायला चालू आहे. आणि महाराज परिवार पण कॅनडाच आहे. त्याच ठिकाणी महाराजांनी तिथे शिक्षण केलं. 1968 मध्ये महाराजांनी तिथे डिग्री प्राप्त केली कॅनडामध्ये. आणि त्याच्यानंतर 68 पासून 74 पर्यंत कॅनडामध्येच आणि इतर प्रदेशांमध्ये महाराज त्यांनी जे काही अध्ययन केलं होतं त्याच्यामध्ये पण त्यांचं आकर्षण पहिल्यापासून लहानपणीपासून होतं की समाजाचा मनोभाव जाणणे, की समाजामध्ये लोकांची मनस्थिती कशी आहे आणि समाजाची आपण सेवा कशी करू शकतो. म्हणजे हे काही महाराजांना कोणी शिकवलं नाही, पण महाराजांचं लहानपणीपासूनच एक आकर्षण होतं. आणि त्याचमुळे महाराज त्या 68 नंतर म्हणजे शिक्षण झाल्यानंतर या कार्यामध्ये व्यस्त होते. आणि त्याच पिरियडमध्ये 1974 मध्ये आपल्या इस्कॉन संस्थेचे संस्थापक आचार्य कृष्णदेव प्रभुपाद एसी भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांच्याबरोबर भेट झाली. आणि त्यावेळेस महाराजांना हे समजलं महत्त्वाचा विषय की खरी समाज सेवा काय आहे. महाराजांची इच्छा होती समाज सेवा करण्याची, पण प्रभुपादांच्यामुळे त्यांना हे क्लिअर झालं की आपल्याला खरं समाजसेवा करायचं असेल तर आपण भगवंताचं ज्ञान लोकांना वाटलं पाहिजे. आणि 1974 पासून आतापर्यंत अविरतपणे महाराजांनी पूर्ण जगभर भारतातून सुरू केलं होतं. मायापूर सर्वांना माहिती आहे. मायापूरच्या जवळ जेवढी काही खेडेपाडे आहेत तिथे जरी भाषा वेगळी, जरी इंग्रजीमध्ये बोलायची तरी पण खूप खूप खेड्यांमध्ये शेकडो खेड्यांमध्ये महाराजांनी तिथे प्रचार केला. त्याच्यानंतर पुढे फक्त हे ज्ञान आपल्या भारतात राहू नये, ज्या प्रकारे प्रभुपादांनी पूर्ण जगभर हा प्रसार केला, तर त्याच भावनेने महाराज इंडोनेशियामध्ये गेले. इंडोनेशियामध्ये जवळपास 200 अशी कुटुंब आहेत तिथे त्यांनी दैवी वर्णाश्रम पद्धत जी आहे, वर्णाश्रम कसं सिस्टीम होती पूर्वी इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये, तर ते पूर्ण प्रकल्प तिथे केलेला महाराज इंडोनेशियामध्ये. आणि तिथे आपण जर गेलो तिथे इंडोनेशियामध्ये जास्ती मुस्लिम लोक आहेत, पण त्या ठिकाणी पण त्या लोकांना भक्तीचं ज्ञान देऊन त्यांचं परिवर्तन करून त्यांना पण आपली वैदिक संस्कृतीचं ज्ञान देऊन ते सर्व लोक खूप छान प्रकारे कृषी, गोरक्ष, वाणिज्य या तत्वावरती, गीतेमध्ये तत्व जे आहे की आपण खऱ्या अर्थाने खरंच जीवन जगू शकतो. आपण जर शेती केली, गोरक्षा केली आणि त्याचबरोबर जे काही असेल त्याचं वाणिज्य पण करू शकतो. हे गीतेचं तत्व आहे आणि हे सर्व महाराज पण जगभर पसरवत आहेत. एवढंच नव्हे, पण त्याच्यानंतर 2006 साली महाराजांनी ग्लोबल म्हणजे आता हा जो इथेचा जो काही संदर्भ आहे की वर्णाश्रम पद्धत कशी असली पाहिजे, पण कसं जीवन जगलं पाहिजे, 4 वर्ण कुठले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि 4 आश्रम आहेत, तर या अनुषंगाने आपण कसं जीवन जगलं पाहिजे यासाठी महाराजांनी एक वैश्विक
अशी एक ट्रस्ट बनवली, फाउंडेशन बनवलं वर्णाश्रम पद्धतीचं. आणि त्याद्वारे पूर्ण जगामध्ये त्यांचे जे काही बरेच शिष्य आहेत पूर्ण जगभर, ते सर्व शिष्य याचा प्रचार प्रसार करत आहेत. त्याचबरोबर महाराजांची ही पण एक इच्छा होती, म्हणजे आता महाराजांचं वय 78 आहे, पण अजूनही महाराज कशा प्रकारे आपलं वैदिक ज्ञान चांगलं अजून शिकता येईल यासाठी अजून आतापर्यंत म्हणजे ते 2023 साली महाराजांना PhD भेटली. महाराजांनी PhD केली, कशामध्ये केली असेल? आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतातील लोक खूप आतुर असतात की बाहेरच्या देशामध्ये जाऊन PhD करतात, बरोबर? पण महाराज त्यांच्या उदाहरणाद्वारे दाखवतात की खरं धन भारतामध्ये आहे, खरं धन आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये आहे, आणि ते धन आपण समजून घेतलं पाहिजे. यासाठी विशेष करून तसं वास्तविक रूपाने महाराजांना PhD करण्याची आवश्यकता नाहीये, पण हे समजून दाखवण्यासाठी की आपण PhD कुठली केली पाहिजे, खरं ज्ञान कुठलं घेतलं पाहिजे, तर आपल्या वैदिक संस्कृतीचं घेतलं पाहिजे. आणि यासाठी महाराजांनी 108 गावं निवडली भारतातली, आणि त्या गावांमध्ये गावावर महाराज बैलगाडीने फिरायचे. गावात प्रवेश केला, तिथून बैलगाडी अरेंज केली जायची त्या गावाच्या सरपंचाच्या वगैरे, आणि दाखवायचे की हे खरं आपलं पूर्वीचं जीवन होतं आणि हे खरं आनंदाचं जीवन आहे. आणि या 108 खेडेगावांचा अभ्यास करून महाराजांनी भारतीय जीवनशैली कशी सगळ्यात चांगली आहे याचं ज्ञान प्राप्त केलं आणि त्याच्यावरती PhD केली. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा विषय मी सांगू इच्छितो की आपण भक्ती करतो. आता या ठिकाणी पण आपल्या जेजुरीमध्ये पण गेल्या 14 वर्षापासून कार्यक्रम चालू आहे. बरेच भक्त येतात, काही भक्त कार्यक्रमासाठी येतात, काही भक्त म्हणतात की ठीक आहे कधी कधी येऊन भक्ती केली पाहिजे. पण वैयक्तिक जीवनामध्ये, माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये मला परमपूज्य भक्तिदादा महाराजांकडे जी प्रेरणा मिळते त्याच्यामध्ये एक विशेष प्रेरणा कुठली आहे की आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती करण्यासाठी खूप काटकसर करतो. बाकीच्या गोष्टीमध्ये पूर्णपणे सगळं आपण वापरून टाकू, सगळे पैसे खर्च करतो, पण भक्ती आली तर काय म्हणून की कमीत कमी मध्ये कसं आपण मॅनेज करू शकतो. म्हणजे भगवंताला देण्याची काही प्रवृत्ती खूप आपल्यामध्ये कमी झालेली, कलियुगाचा प्रभाव आहे. पण महाराजांचं जीवन जे आहे, एवढ्या मोठ्या परिवारामध्ये जन्म झाल्यानंतरही पूर्ण जीवन महाराजांनी 1985 मध्ये संन्यास घेतला आणि सर्वस्व अर्पण केलं भगवंताला. पण कधी कधी म्हणतो आपण काही गोष्टी आपण अर्पण करतो, पण त्याच्यामध्ये सगळ्यात प्रिय असणारी गोष्ट कुठली असतं? आपल्या घरापेक्षा, आपल्या कुटुंबियांपेक्षा सगळ्यात प्रिय काय? आपला देह है ना, तो आपण कधी कोणाला देत नाही. पण महाराजांचं जीवन पाहिलं तर आपण बघू शकतो की महाराजांचा एक पायंडी आहे, ज्याप्रमाणे भारताचं रक्षण करणारे जे काही सैनिक असतात, मिलिटरी असतात, आणि ते आपल्या देहाचं आपलं रक्षण करण्यासाठी त्यांचा देह खर्च करतात ना. बरेच मिलिटरीचे जवान असतात ते बाहेर बॉर्डरवर राहून त्यांचा जीव धोक्यात टाकून आपलं रक्षण करतात. पण हे एकच रक्षण आहे आपल्या भौतिक शरीराचं, जे कधी ना कधी मरणारच आहे. पण महाराजांचं म्हणजे मला का प्रेरणा मिळते, कारण 1980-83 जो कालावधी होता त्याच्यामध्ये आपलं जे कलकत्त्याचं मायापूर मंदिर आहे त्याचं बांधकाम चालू होतं. त्यावेळेस बरेच तिथले जे काही परधर्मीय, खास करून मुसलमान लोक होते, ते बऱ्याच वेळा मंदिराच्या भक्तांना त्रास द्यायचे, आक्रमण करायचे, कधी कधी हत्यार घेऊन मारायला यायचे, कधी पिस्तूल घेऊन मारायला यायचे, कधी बॉम्ब घेऊन यायचे. आणि त्याच्यामध्ये एक दिवशी त्यांचा खूप मोठा ग्रुप आला होता आणि त्या ग्रुपमध्ये त्यांनी बऱ्याच भक्तांवरती अटॅक केला. त्यावेळेस स्वतः महाराज तिथे होते आणि तिथे भगवंतांचे विग्रह स्वतः हातात घेतले, जेणेकरून त्यांना ते काही इजा पोचू शकणार. मला वाटतं की आपण आपली डेअरी करू, असं आहे कोणी तर ही डेअरी महाराजांनी केली तिथे सगळ्यांच्या समोर. आणि त्यावेळेस ते थोडे निष्ठुर लोक होते, त्यांनी तिथेच महाराजांच्या पायापाशीच एक छोटासा बॉम्ब फेकला आणि त्याच्यामुळे महाराजांचा पाय तिथे गेला. तर आपण कल्पना करू शकतो की स्वतःचा जीव धोक्यात टाकणं एवढं सोपं नाही.
आणि खऱ्या अर्थाने खरी भक्ती ती आहे की भगवंतासाठी तो व्यक्ती स्वतःचा जीव पण द्यायला असतो. तर ही शिल भगवानची खूप मोठी किमया आहे की याच्यामध्ये त्यांनी एवढी प्रेरणा दिली की असे भक्त जरी कृष्णाला तरी पाहिलं पण नव्हतं पूर्वी जन्मतः, पण त्यांच्या मनामध्ये त्यांच्या हृदयामध्ये भगवंताच्या प्रती एवढी शुद्ध भक्ती आहे की कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, काही विचार न करता, असा काही विचार पण नाही केला महाराजांनी की मी माझं काय होईल, पण पूर्णपणे श्रद्धेने भगवंतांना त्यांच्या पाठीत ठेवलं आणि त्यांचा देह, त्यांचा जीव धोक्यात टाकला. तर आपण कल्पना करू शकतो की किती आतमध्ये भगवंताच्या प्रती विश्वास आणि प्रेम आहे, तरच व्यक्ती करू शकतो. बरोबर बरोबर. तर आपण आज महाराजांचं स्वागत करूया पुन्हा एकदा की महाराजांनी त्यांच्या व्यस्त वेळामध्ये, कारण महाराजांना बऱ्याच ठिकाणी इन्व्हिटेशन असतं आणि या ठिकाणी महाराज आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपल्या जेजुरीमध्ये आलेले. तर आपण महाराजांचं स्वागत करूया 3 वेळा हरिबोल बोलून. हरे कृष्ण. परमपूज्य भक्तिराज स्वामी महाराज की जय, गुरु श्री गोपाल की जय. माझी विनंती सगळ्या लोकांना की महाराजांचं प्रवचन जाईल एक 40 मिनिटं, तर त्याच्यामध्ये आपले मोबाईल सुरुवात करून सायलेंट मोड होते जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकू शकाल. हरे कृष्ण. Hare Krishna. Thank you. Hare Krishna. Who's translating? You just. Up to you. Yeah. Whoever translates gets to have a garland. Om Ajnanatimirandasya Gyananjana-Shalakaya Chakshurunmilitam Jena Tasmai Sri Gurave Namaha. Sri Chaitanya Manobhistam Stapitam Jena Bhutale Swayam Rupa Kadamahyam Dadati Swapadamrikam. Nama Om Vishnu Padaya Krishna Prasthaya Bhutale Srimate Bhakti Vedanta Swami Niti Namine. Namaste Saraswati Deve Gauravani Prasarine Nirvishesha Shunyavadi Pasyatya Deshatarine. Jaya Sri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Sri Advaita Gadadhara Sivasadi Gaura Bhakta Vrinda. Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare. It's okay. Yes. Sorry. Yeah. I'd like to request everyone to kindly fold their hands and hold close to the heart and repeat the 2 following short mantras. Om Namo Bhagavate Vasudevaya. 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 Om Sarabhyai Namaha. Om Sarabhyai Namaha. Om
Surabhyay Namaha. Mukham karoti vachalam phagom langayate girim yat kripatamaham vande Sri Gurum Dinataranam. Yat kripatamaham vande Sri Gurum Dinataranam. Hare Krishna. Hare Krishna. Hare Krishna. Krishna Krishna. Hare Hare. Hare Rama. Hare Rama. Rama Rama. Hare Hare. Jai Sri Harinam Sankirtan ki. Jai Srila Prabhupada ki. I would like to begin by thanking very much the devotees who have arranged this program this evening, and also very nice reception with flower decoration in keeping with our Vedic tradition. सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो. विशेष करून ज्या भक्तांनी असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आणि त्याचबरोबर सगळ्यांचे पण धन्यवाद की तुम्ही खूप छान प्रकारे मला स्वागत पण केलं. हे स्वागत वास्तविक रूपाने आपली वैदिक पद्धत आहे की ज्यामध्ये फुलांचं डेकोरेशन केलं जातं, आणि याद्वारे आपण कुठलेही महान व्यक्ती येतात त्यांचं आपण स्वागत करतो. सर्वांचे पण त्यासाठी धन्यवाद. It's been maybe 1 week approximately, maybe a little bit more. I've had the good fortune of traveling in Maharashtra and going from one place to another, especially coming here this evening, coming closer in contact with the devotees of Lord Vital and Tukaramji Maharaj, which is very nice, and it is my great fortune. गेल्या एक आठवड्यापासून मी बऱ्याच ठिकाणी प्रवास करतोय, आणि विशेषतः गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये प्रवास करतोय. तर हे माझं परम सौभाग्य मानतो मी. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये विठ्ठलाची भूमी आहे, आणि या भूमीमध्ये तुकाराम महाराजांचे महान संत होऊन गेले, आणि अशा विठ्ठल भगवंताचे तुम्ही पण भक्त आहात. तर मला खूप सौभाग्याची गोष्ट माझ्यासाठी की मी तुमच्या समोर आहे. Similar to Bengal, where 500 years ago, Lord Chaitanya, who appeared in Sridham Mayapur, along with his associates, flooded the entire area, especially of Bengal and Orissa, with the Bhakti movement. Similarly, here in Maharashtra, in the area of Pandharpur, and so many places, Tukaram Maharaj also flooded the Bhakti movement, and it is still by his mercy and Lord Vital's mercy present today. 500 वर्षापूर्वीच्या प्रमाणे भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी ओरिसा आणि बंगाल प्रांतामध्ये जो कृष्ण भक्तीचा प्रचार केला, जवळपास एक मोठा महापुराप्रमाणे प्रचार केला, आणि सर्वांना हरिनाम प्रदान केलं. त्याचप्रमाणे त्याचनंतर महाराष्ट्राच्या नंतरच महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराजांनी पण पंढरपूरच्या प्रांतापासून पुढे महाराष्ट्रामध्ये पंढरपूर महाराजांनी पण हरिनामाचा मोठा प्रचार केला. So in this way, you are all greatly fortunate souls, because you're receiving this mercy of the process of bhakti, devotional service. अशा प्रकारे तुम्ही सर्व खूप भाग्यशाली आहात की तुम्हाला या भक्तीच्या
मार्गाचं ज्ञान प्राप्त होते. Actually, the practice of bhakti, which means basically devotion, devotional service to Krishna, it is embedded in the heart of all living entities. कृष्ण भक्ती म्हणजे एक पद्धत आहे ज्याद्वारे आपण कृष्ण भगवंताचा जाणतो आणि त्याची सेवा करतो. तो वास्तविक रूपाने प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये ही साहजिक रूपाने उपस्थित आहे. It is meant to be especially awakened, revived in this rare human form that we have all received. तर आपल्याला हा जो अतिदुर्लभ मानव देह प्राप्त झाला आहे, तर या देहाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश जे आहे ते म्हणजे या कृष्ण भक्तीला आपल्या हृदयात जागृत करणे हे उद्देश आहे. And one such great personality who is imbued with love of Krishna, who received this gift of bhakti, being born in a Vaishnava family, and having the great fortune of coming in contact with a Vaishnava spiritual master, our founder Acharya Srila Prabhupada, he introduced, and it continues today, this cult of bhakti, this process of bhakti throughout the entire world. तर अशाच वैष्णवपैकी एक महान वैष्णव ज्याचा जन्म भारतभूमीवर झाला होता, एक वैष्णव परिवाराला झाला होता, ते म्हणजेच आपल्या इस्कॉन संस्थेचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद, ज्यांनी याच कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार पूर्ण जगामध्ये केला. Had Srila Prabhupada not ventured to the Western countries, I would not be sitting here this evening, and probably none of us would be sitting here. जर प्रभुपादांनी हा प्रचार केला नसता पूर्ण जगभर, तर कदाचित मी आज या ठिकाणी नसतो, आणि कदाचित आज आपण आपल्यापैकी पण कोणी या ठिकाणी नसतं जर प्रभुपादांनी हा प्रचार केला नसता. We would have never known this greatest of all treasures, this greatest of all gifts, which is to receive this knowledge and to develop this natural consciousness, this natural mood and mentality, which is naturally more and more bringing us closer to the lotus feet of Krishna. आणि निश्चित रूपाने आपल्याला ही जी कृष्ण भक्ती, कृष्णाचं प्रेम ते आपल्या हृदयात आहे, ते ऍक्च्युली आपण जागृत करू शकलो नसतं प्रभुपादांनी हा प्रचार केला नसता. It is nicely explained how this is confirmed in the Shastra as well as by our acharyas, that it is only this process of bhakti, this mood and mentality of pure devotion that is within each and every living entity that actually can bring us peace and happiness. जो आपल्या वैष्णवाचार्यांनी ही शिकवण दिली आहे की ही जी कृष्ण भक्तीची भावना जी आहे, जो मूड आहे, तो आपण आपल्या हृदयात जागृत केला पाहिजे, आणि वास्तविक रूपाने याच पद्धतीमुळे आपण खरं शांती आणि सुख जे आहे ते प्राप्त करू शकतो. भक्ती मुक्ती सिद्धिकामी सबले अशांत Krishna Bhakta Niskama Ataiva Santa. Those who are materialistic, those who are gyanis,
even those who are yogis, they cannot actually fully, completely experience shanti, happiness. जे कर्मी जे भोग करणारे लोक आहेत, ज्ञानी आहेत आणि जे योगी आहेत, ते वास्तविकपणे खरी शांतीचा अनुभव कधी करू शकत नाही त्यांच्या जीवनामध्ये. This is the very unique and special feature of bhakti, of devotional service, which is actually the essence, of the Bhagavad Gita, which is the essence of Vedic knowledge, as Krishna explains in the Bhagavad Gita. Vedayasya sarvar aham eva vedyo vedanta krit vedavit eva chaham. The essence and the goal of all Vedic knowledge is to render service, devotional service to Krishna. भगवद गीता, भागवत, इतर सर्व जेवढे काही वैदिक ग्रंथ आहेत, त्या सर्व ग्रंथांचा मूळ सार जो आहे, तो वास्तविक रूपाने भगवान श्रीकृष्णाची भक्ती करणे हा सगळ्या शास्त्रांचा मूळ सार आहे. So that means that if we want to become actually happy, if we want to actually become peaceful, we must become devotees. We must take up the process of bhakti. म्हणजे याचा अर्थ हा आहे की आपल्याला खरंच शांती आणि खरा आनंद प्राप्त करायचा असेल तर तो फक्त एकमात्र पद्धतीने करू शकतो. ती पद्धत म्हणजे भगवान श्रीकृष्णाची भक्ती आहे. And the unique feature is that this bhakti, which is not an activity of this material world, if nicely applied in the good association of other devotees practicing bhakti, can bring us to that position of being constantly in that state of consciousness, of being constantly happy and satisfied, fully happy, fully satisfied, simply engaging in the service of Krishna. कृष्ण भक्तांच्या संगतीमध्ये वास्तविक रूपाने आपण ही जी शांती आणि आनंद आहे ते प्राप्त करू शकतो. कारण कृष्ण भक्तांच्या संघामध्ये आल्यानंतर आपल्याला भगवंताची सेवा प्राप्त होते आणि ही सेवा केल्यामुळेच आपण खऱ्याने सुख आणि शांती प्राप्त करू शकतो. Everyone in the material world is working very, very hard to try and find happiness and peace of mind. या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती खूप खूप कष्ट करतो, काबड कष्ट करतो शांती आणि आनंद प्राप्त करण्यासाठी. People travel on holiday to some faraway place, but generally they never really experience happiness. Very often the opposite happens. बरेच लोक सुट्टीमध्ये लांब लांब फिरायला जातात आणि या अपेक्षेने की आपल्याला पीस आणि म्हणजे शांती आणि आनंद मिळेल, पण ते कधी मिळत नाही. People try to acquire so much of wealth, so much of money, trying to buy this material object, whether it's a nice car, a nice motorbike, a nice watch, or so many nice things are there in the material world that are attracting the conditioned soul, but none of these actually can bring us the type of happiness that we are seeking. आपल्याकडे जो काही पैसा आहे त्या पैशाचा वापर करून बऱ्याच काही सुविधा खरेदी करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या खरेदी करतो, घर खरेदी करतो या अपेक्षेने की मला या गोष्टी मिळाल्यानंतर मी सुखी होईल, पण यापैकी कुठल्याही गोष्टी आपल्याला सुख प्रदान करू शकत नाही. Happiness, actual happiness, permanent happiness, deep happiness, never ending, but rather ever increasing happiness is only possible when one is fortunate to take up the process of pure devotional service. कधीही न संपणारा आणि सतत वाढत राहणारा जो खरा आनंद आहे तो एकाच गोष्टीने प्राप्त होऊ शकतो,
ती म्हणजे कृष्ण भक्तीची पद्धत जी आहे ते. This is confirmed actually by Lord Krishna in the Bhagavad Gita. Those fortunate souls who come in contact with this knowledge of Bhagavad Gita, the essence of which is bhakti, devotion to Krishna, they can directly on a daily basis experience this transcendental happiness. भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये हे खूप स्पष्टपणे बोलतात की प्रत्यक्ष रूपाने तू जर आनंद प्राप्त करायचा असेल तर तो फक्त एकाच गोष्टी प्राप्त होऊ शकतो ती म्हणजे भगवंताची भक्ती. This is the knowledge and this is the process that our founder Acharya Srila Prabhupada, in following in the footsteps of his Guru Maharaj and the previous Vaishnava Acharyas, along with Lord Chaitanya Mahaprabhu and great personalities like Tukaram Maharaj, are giving that opportunity to hundreds and thousands of people who before were totally in darkness as to how to actually become happy. हा जो आनंद आहे हे ज्ञान आहे आणि ही ज्ञानाची पद्धत जी आहे गीतेमध्ये सांगितलेली हीच चैतन्य महाप्रभू पूर्व आचार्य तुकाराम आचार्य यांच्या अनुगमन करत करत श्रील प्रभुपादांनी या गीतेद्वारे हे ज्ञान आम्हाला दिलेलं आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षवगमं धार्म्यम सुसुखम कार्तम अव्ययम. When we are fortunate to cultivate this Rajavidya, Rajavidya, king of knowledge, which is actually bhakti, then we can directly ourselves experience this great happiness. जर हे आपण राजविद्या जी विद्या सांगितलेली आहे ती भक्तीची विद्या जी आहे आपलं जर भाग्य असेल तर आपण याला स्वीकार केलं तर खऱ्या अर्थाने आपण हा जो आध्यात्मिक आनंद आहे तो प्राप्त करू शकतो. Whatever problems, whatever difficulties any one of us may experience in this world, there is no problem, there is no crisis so big or so critical that we cannot overcome by taking up to this process of devotional service. आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो की आपल्याला खूप बऱ्याच वेगळ्या प्रकारचे दुःख अडचणी येतात पण या जगामध्ये अशी कुठलीही अडचण नाहीये जी आपण दूर करू शकत नाहीये. निश्चित रूपाने भगवंताची भक्ती केल्याने आपल्या जीवनातल्या सगळ्या प्रकारच्या अडचणी पूर्णपणे संपून जाऊ शकतात. This is all very nicely explained by one of our foremost acharyas, Srila Rupa Goswami, in the very beginning of his very well-known, famous writing called Nectar of Devotion, that as soon as we take up this process of bhakti, it brings immediate relief from all kinds of material distress. भक्तीचे महान आचार्य श्रीपाद रूप गोस्वामी यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये भक्ती रस अमृत सिंधू तर या ग्रंथामध्ये खूप स्पष्टपणे खूप छान प्रकारे वर्णन केलेलं आहे की आपण कृष्ण भक्तीची सुरुवात केल्यानंतर पहिलं भेट म्हणजे काय की आपण भौतिक दुःखातून क्लेश अग्निबंधात मुक्त होतो. So you are all very fortunate souls. We are all fortunate souls. तर आपण सर्व खूप भाग्यवान जीव आहोत. And the more we can realize, the more we can understand our great fortune, we should make some endeavor to bring that great fortune to others. आणि जेवढं आपल्याला समजेल की आपलं किती मोठं भाग्य आहे या भक्तीच्या पंथामध्ये आल्यानंतर खूप मोठं भाग्य आहे आणि जेवढं आपण हे समजू तेवढंच आपण हेच भाग्य दुसऱ्यांना देण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. Whenever Srila Prabhupada would be sitting and addressing a congregation of people from India, as this evening majority are from India,
he would quote this very famous verse, which is especially given for those who have that great fortune of being born in the land of Bharatvarsha. ज्यावेळेस श्रील प्रभुपाद सुद्धा भारतामध्ये प्रचार करायचे, बऱ्याच वेळा अशाच प्रकारचे आपण इथे बसलेला आज तसे भारतीय बरेच लोक असायचे आणि त्या प्रवचनामध्ये प्रभुपाद प्रत्येक वेळेस एक खूप प्रसिद्ध असा श्लोक सांगायचे की या भारतभूमीमध्ये जे जन्माला आले त्यांचं महत्त्व काय आहे. भारत भूमीते व्हायला मनुष्य जन्माचा जन्म सार्थक करी करा परा उपकार. This especially is instruction. I'm not in Indian body for those who are in Indian body. तर हे हा आदेश जो आहे ना तो विशेषतः लोक सांगायचे की भारताच्या लोकांसाठी आहे. मी भारतात नाहीये असं महाराज म्हणतात, तो वास्तविकपणे भारत खरे भारतीय आहे. तर हा आदेश आहे की सर्व भारतीयांसाठी. Janma sartak kari. First, we should endeavor to purify our existence, to take up very nicely, very seriously this process of devotional service, and then, to the best of our ability, according to our individual situation, to try and give that opportunity to as many people as possible. महत्त्वाचा आदेश आपल्या सर्वांसाठी आहे. महाराज बंगालीमध्ये एक श्लोक सांगतात की या आदेशाने सांगितले की आपण प्रत्येक व्यक्ती ज्यांचा भारतामध्ये जन्म झाला आहे त्यांनी स्वतःचं जीवन सार्थक केलं पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या क्षमतेनुसार हे सार्थकता प्राप्त केल्यानंतर आपण हीच भेट जी आहे ती अन्य लोकांना पण दिली पाहिजे. This is exactly what Lord Chaitanya Mahaprabhu was doing when he was traveling after taking sannyas at the age of 24. Lord Chaitanya, as we know, went to Jagannath Puri, and then after some time, it took some time to get permission to go to Vrindavan, to travel. Every town and village, he toured very extensively all over India. And wherever he would go, he would simply take the opportunity of chanting the holy name, enthuse all the residents of that village to chant the holy name. Then he would go, leave that village, go to another village. And those in that village, having been enthused, they would go to other villages and do the same thing. अवघ्या 24 वर्षाचा असताना श्री चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला होता आणि संन्यास घेतल्यानंतर सगळ्या भारतभर महाप्रभूंनी खूप मोठा प्रचार केला. सुरुवातीला महाप्रभू वृंदावनला गेले होते. ओडिसावरून काही भक्तांच्या परमिशनच्या नंतर आणि जिथे जिथे महाप्रभू गेले तिथे प्रत्येक नगरादी गावामध्ये महाप्रभूंनी या हरिनामाचा संकीर्तनाचा मोठा वणवा पेटवला होता आणि ज्या गावात जायचे तिथून पुढे गेल्यानंतर त्या गावातील लोक जे आहेत ते अन्य लोकांना पण या कृष्ण भक्तीची भेट द्यायची. अशा प्रकारे खूप मोठा प्रचार चैतन्य महाप्रभू 5 वर्ष केला. Yes, in this way, actually, wherever Lord Chaitanya Mahaprabhu traveled, the holy name became more and more prominent, and people became more and more enthused and inspired in spreading the holy name. जिथे जिथे चैतन्य महाप्रभूंनी प्रवास केला तिथले सर्व लोक खूप खूप कृष्ण भक्तीमुळे प्रेरित झाले आणि महाप्रभूंनी जो काही मार्ग दिला तो पूर्णपणे स्वीकार केला आणि इतरांना पण वाटप केला. And for those who know Bengali, Lord Chaitanya gave the following instruction: Shono shono Nityananda, shono Haridas, sarvatra amaragya, koro aprakash, prati gori gori ge, koro e bhikha, bolo Krishna, bhaja Krishna, koro Krishna shikha. He instructed two very great personalities, very close associates of his, Nityananda Prabhu and Haridas Thakur, to take this message of bhakti, this message of the holy name, and to instruct everyone to take up the chanting of the holy name. ज्यांना बंगाली त्यांना समजत महाराजांनी बंगालीमधलं वाक्य बोललेलं आहे. चैतन्य महाप्रभूंनी त्यांचे सगळ्यात निकटतम जे काही पार्षद होते
नित्यानंद प्रभू आणि श्री हरिदास ठाकूर यांना हा आदेश दिला होता की हे नित्यानंद आणि हरिदास तुम्ही सर्व लोकांना भेटा, जन भेटा, त्यांना कृष्ण शिक्षा द्या, कृष्णाचं ज्ञान द्या आणि कृष्णाच्या भक्तीचं मार्ग प्रदान करा. या प्रकारे महाप्रभूंचा आदेश या दोघांनाच नव्हे तर सगळ्यांनाच आहे. So all of us are hearing and receiving these same instructions given by Lord Chaitanya and his associates simply by reading these transcendental literatures. Let us take those instructions to heart, make our lives proper, perfect actually, and induce as much as possible other living entities to also take it up. तर हा आदेश जो आहे तो आपण सर्वांनी पण स्वीकार केला पाहिजे आणि अशा प्रकारे गीता आणि भागवतामध्ये जे ज्ञान आहे ते आपण आत्मसात केलं पाहिजे आणि आपल्या स्वतःला पण आपण प्रेरणा दिली पाहिजे, जेणेकरून आपण त्या प्रेरणेद्वारे जास्तीत जास्त भगवानाची भक्ती करू शकतो. Yes, and the essence of all of that actually is the chanting of the Yuga Dharma for the sages Kali, the chanting of Hare Krishna Mahamantra. तर या सर्व ज्ञानाचा सार जो आहे तो भगवंताचा हरिनाम आहे. Yes. So I came to know, I'm happy, very happy to know that already since many years, and by the mercy of devotees, so many of you have been getting this wonderful opportunity to come in contact with this process and have taken up the chanting of the holy name. It is something that needs to expand more and more, and in this way, gradually the whole planet will become more and more purified by these transcendental activities. मला समजलं की बऱ्याच वर्षापासून जेजुरीमध्ये प्रचार चालू आहे, काही भक्त या ठिकाणी प्रचार करतायत, ज्यामुळे तुम्ही पण हरिनाम स्वीकारलेलं आहे आणि ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे की आपण स्वीकारलेलं आहेच, पण आपण इतरांना पण वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. How many here are from village? आपल्यापैकी किती लोक खेड्यामधून आहात, खेडेगावात? Maybe half. Okay. I ask the question because we should know that village life, especially as we hear described when Lord Krishna and Balaram appeared 5,000 years ago, and as it was practiced not very long ago, and even in some places, is actually where our Vedic culture and this natural way of living, closely connected with cows and the land, where we have more opportunity to cultivate our bhakti. Preserving our culture means preserving our villages. विशेष रूपाने विचारलं की किती लोक खेड्यात आहेत, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की कृष्ण स्वतः, कृष्ण बलराम हे पण पुढे जन्माला होते. वृंदावन नावाचं खेडेगाव होतं, या ठिकाणी भगवंत जन्माला होते आणि दाखवण्यासाठी की खरं नैसर्गिक जीवन कुठलं आहे ते वास्तविक रूपाने आपल्याला खेड्यामध्ये खायला मिळतं. आणि अजूनही आजकाल पण अशी खेडे आहेत की ज्यामध्ये या वैदिक पद्धतीचं ज्ञान पालन केलं जातं. The main activities of the residents of Vrindavan are every day directly connected with Krishi Goraksha. खेडेगावमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे काय की जे कार्य कृषी आणि गोरक्ष याच्याबरोबर संबंधामध्ये आहे. No one goes to Mathura or to any factory for working. कोणी तिथलं वृंदावनमधलं लोक जायचे कधी मथुरेला जायचे नाही किंवा कुठल्या कारखान्यामध्ये कामाला जायचे नाही. Everything the residents of Vrindavan need is actually in that village of Vrindavan. Everything that the residents of Vrindavan require are in the village of Vrindavan. तर वृंदावनमध्ये जे रहिवासी होते त्यांना जे काही आवश्यकता होती, जीवनावश्यक गोष्टी होत्या
या सर्व त्यांच्या गावातच होत्या. This is a very great secret, something a little mysterious, something that is very, what is it? That is also very confidential. खूप मोठं आश्चर्य आहे किंवा आपण म्हणू शकतो की खूप मोठं गुपित आहे की कशा प्रकारे त्याच गावामध्ये त्या लोकांना त्यांच्या जीवनात गोष्टी त्याच गावामध्ये आहेत. हे थोडंसं अद्भुत आहे जाण्यासाठी. Our Vedic literatures actually are full of secrets. आपले जे काही वैदिक ग्रंथ आहेत ते सगळे रहस्यमय आहेत. But they are open secrets. We just have to open the book and we can begin to understand. खरं ते रहस्य आहे पण ते सगळ्यांसाठी खुलं आहे. कोणी त्याला वाचू शकतो, कोणी जाणू शकतो. Not only we have to open the book, but we have to open our heart also. आपलं फक्त पुस्तक उघडायचं नाही पण आपलं हृदय पण उघडायचं आहे. And then all these secrets, actually Vrindavan has the most amount of secrets. Vrindavan. आणि ज्यावेळेस आपण आपलं हृदय उघडू त्यावेळेस ही जी काही वैदिक ग्रंथातले जे काही रहस्यमय गोष्टी आहेत त्या आपल्या हृदयात प्रवेश करू शकतील आणि वृंदावनमध्ये सगळ्यात मोठी गोपनीय गोष्ट आहे. Because within Vrindavan village, within any village, especially Vrindavan village, all of the secrets, there's two kinds of secrets. There are spiritual secrets and there are material secrets. सर्व खेळामध्ये विशेषतः वृंदावनमध्ये खूप गोपनीय वस्तू आहेत आणि गोपनीय वस्तू फक्त आध्यात्मिक नव्हे पण भौतिक वस्तू पण आहेत ज्या गोपनीय आहेत. And because we are having to deal every day with both realities of life, the material reality and spiritual reality, we need to understand the secrets of both these levels, material secrets and spiritual secrets. आपण आपलं जीवन जगतो, भौतिक जीवन जे आहे तर या भौतिक जीवनाच्या जगण्याच्या मार्गामध्ये आपल्याला दोन्ही रहस्य माहिती असते पाहिजे, दोन्ही गोपनीय गोष्टी माहिती असते पाहिजे. आध्यात्मिक आणि भौतिक जे गोपनीय गोष्टी आहेत ते आपण समजून घेतल्या पाहिजे. But unfortunately in modern day society, due to our allurement and attraction for so-called economic development, for better material, higher standard of living, as many of you know, more and more people in India, and more people all over the world have left their village, left their cows, left their land, left their tradition, left the opportunity to discover these secrets. दुर्दैवाने भौतिक वस्तूंच्या प्रति आकर्षण असल्यामुळे आपण या खेडेगावामध्ये जे काही गोपनीय रहस्यमय गोष्टी आहेत त्या प्राप्त न करता आपण बाहेरच्या जे काही भौतिक गोष्टी आहेत जे क्षणभंगूर गोष्टी आहेत अशा गोष्टीने जाण्यासाठी किंवा त्या प्राप्त करण्यासाठी आपण हे खूप मोठं धन जे आहे ते खेडेगावामधले जे रहस्य आहे रहस्यमय गोष्टी आहेत ते आपण सोडलेले आहेत. So these secrets actually are being experienced every day by the residents of Vrindavan. And Lord Krishna, when speaking to Arjuna, revealed all of these secrets, and they are actually hidden in the pages of the Bhagavad Gita. तर हे वृंदावनमध्ये जे काही रहस्यमय गोष्टी आहेत त्या भगवंतांनी दाखवलेल्याच आहेत आणि विशेषतः अर्जुनाने भगवान श्री कृष्णाला पण विचारलं की ह्या रहस्यमय गोष्टी मला सांगा आणि ह्या सगळ्या रहस्यमय गोष्टी भगवंतांनी कशा दिलेल्या आहेत भगवद्गीतेमध्ये दिलेल्या आहेत. Vedic culture is based on 4 standard eternal sciences. वैदिक कल्चर जे आहे ते 4 महत्त्वाचे जे काही स्तर आहेत ज्याला आपण शाश्वत विज्ञान म्हणू शकतो याच्यावरती अवलंबून आहे. It is called Chaturvidya. ज्याला म्हणतात चतुर्विद्या. The first of these 4 sciences is Anvikshiki, the science of philosophy. प्रथम विद्या आहे ती म्हणजे तत्वज्ञानाची विद्या आहे, अन्वेषी. Second science is called Trayi, the science of education. दुसरी विद्या आहे त्रयी विद्या म्हणजे शिक्षण प्राप्त करणे. Third science is called Dandaniti, the science of politics. प्रथम तिसरं जे विज्ञान आहे ते राजनीतीचं विज्ञान आहे.
The science of good politics, not bad politics. सर्वात महत्त्वाचं की खराब राजकारणाचं ज्ञान नाही, चांगलं राजकारणाचं ज्ञान. Most of us only know about bad politics. आपल्यापैकी सगळ्यांना फक्त जुनं किंवा खराब जे पॉलिटिक्स आहे त्याचं ज्ञान माहिती आहे, पण चांगलं पॉलिटिक्स जे आहे त्याचं ज्ञान आपल्याला माहिती नाहीये. And the fourth science is called Varta, the science of economics. आणि चौथं विज्ञान जे आहे ते अर्थशास्त्राचं आहे. Yes, so this is all, the essence of these sciences is all given in the pages of the Bhagavad Gita. Therefore, Bhagavad Gita is most important book for all of us to study on a regular basis. Yeah. आणि हे सगळ्या प्रकारच्या विद्यांचं ज्ञान जे आहे ते आपल्या भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे, आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ आपण वाचला पाहिजे तो म्हणजे भगवद्गीता आहे. So I want to again take this opportunity to thank all of you for wonderful reception this evening, and also for taking up nicely these activities of bhakti, of devotional service. If all of us we simply continue in this way, Krishna will become more and more pleased, and when Krishna is pleased, what happens? What happens when Krishna is pleased? Anyone can say? Ask him. महाराज म्हणतात की कृष्ण ज्यावेळेस प्रसन्न होतात त्यावेळेस काय होतं? What happens? If Krishna is pleased, then कृष्ण प्रसन्न झाले काय होतं? If Krishna is pleased, the whole world becomes satisfied. ज्यावेळेस कृष्ण प्रसन्न होतात त्यावेळेस सगळं जग संतुष्ट होतं. The whole world becomes blessed because Krishna is pleased. Yeah. सर्व जगाला मोठा आशीर्वाद प्राप्त होतो ज्यावेळेस कृष्ण प्रसन्न होतात त्यावेळेस. So our primary goal is to actually please Krishna, and the best way to please Krishna is by engaging in this pure, unalloyed devotional service. आणि आपल्या जीवनाचा मुख्य सार जो आहे तो भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करणे, आणि भगवंतांना आपण ज्यावेळेस प्रसन्न करू त्यावेळेस वास्तविक रूपाने आनंद प्राप्त करू शकतो. आणि हे जे प्रसन्न करण्याचं ज्ञान जे आहे ते म्हणजे काय? कृष्ण भक्तीचं ज्ञान. And it starts every day by chanting Hare Krishna. आणि हे ज्ञान किंवा हे जी पद्धत आहे ती सुरुवात कशी होते? दररोज हरे कृष्णाचं जप केलं. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Sri Harinam Sankirtan ki, Jai Sri Prabhupada ki, Hare Krishna. हरे कृष्ण. तर निश्चितच महाराजांनी तुला खूप महत्त्वाचे उपदेश सांगितले, आज महत्त्वाचे गोपनीय वस्तू सांगितल्या. खरं सुख, आनंद आणि शांती प्राप्त करण्याचा मार्ग याचं खूप छान प्रकारे महाराजांनी विश्लेषण केलं. सर्वांना आवडलं? जोरात हरी बोल म्हणजे. तर जिथे जिथे महाराज जातात तिथे महाराजांची एक अपेक्षा असते. आपण सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे जे महाराजांचं प्रेम आहे आपल्या श्रील प्रभुपादांच्या द्वारे प्रती, तर महाराजांची अपेक्षा असते की या ज्ञानाचा खरा आपण प्रचार प्रसार केला पाहिजे. महाराजांनी बऱ्याच वेळा सांगितलं प्रवचनामध्ये की आपण जे आपल्याला धन प्राप्त झालंय, कृष्ण भक्तीचं धन, ते आपण लोकांपर्यंत वाटलं पाहिजे. बरोबर? इच्छा आहे सगळ्यांची वाटण्याची? आवाज हो त्यावेळी हरिबोल म्हणायचं. तर महाराजांना खरंच आपल्याला प्रसन्न करायचं इच्छा असेल, आणि त्याचबरोबर किती पुन्हा हरिबोल म्हणायचं, तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? किती भक्तांची इच्छा आहे की पुन्हा पुढच्या वर्षी पण महाराज ज्यावेळेस भारतात त्यावेळेस ते यावं.
next year also. तर महाराजांनी ते यायचं आपली इच्छा असेल तर एक महत्वाचं कार्य सगळ्यांना करावं, जे आज महाराजांनी सांगितलेलं आहे. करणार सगळे? तर ते कार्य कुठलं आहे? महाराजांनी आज काय म्हणलंय की आपण भाग्यवान झालो आहोत कारण आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त झाली आणि हेच भाग्य आपल्याला वाटलं पाहिजे. तर किती भक्तांकडे गीता मला माहिती की बऱ्याच भक्तांकडे आहे, पण किती भक्तांकडे इस्कॉनच्या श्रील प्रभुपादांची भगवद्गीता आहे? They already have. तर महाराजांनी सकाळी पण साखरवाडीमध्ये पैठणमध्ये पण खूप छान प्रवचन केलं. त्यामध्ये पण साखरवाडीमध्ये पण जवळपास 200 लोक आले होते तिथे. Try to catch. Come here. Try to catch a photo of people from here, not from the backside, with their hands raised. Just be ready. ठीक आहे. तर कारण आहे की जेवढ्या गीता आपल्याकडे आहेत उपलब्ध, तर तुमच्याकडे जर गीता असेल तर ती तुम्ही अन्य लोकांना supposed to get more people this way. आणि तुमच्यासाठी खास करून महाराजांची सही असलेली गीता आहे. तर या गीतेमध्ये महाराजांची सही आहे. तर आपल्यापैकी सर्व भक्त घ्यायचे असेल तर तुम्ही कृपा करून माताची लोक एका रांगेत येऊ शकतात, थोडीशी एका रांगेत येऊ शकतात आणि या गीतेचा लाभ घेऊ शकतात. हरे कृष्णा. तर विशेष रूपाने भक्तांनी काही याचा रक्कम स्पॉन्सर केलेली आहे. आपल्याला माहिती की गीता नॉर्मल प्राइस असते 240 रुपये. तर आज विशेष रूपाने त्याच्यामध्ये कन्सेशन आहे. जो मॅरेथॉनचा रेट चालू आहे त्यामध्ये पण 190 रुपयाची किंमत आहे. तर आपण ही गीता प्राप्त करावी याचं विशेष गुण किंवा लक्षण आहे की याच्यामध्ये माझ्याकडे सही आहे. तर तुम्ही प्राप्त करू शकता. धन्यवाद. हरे कृष्ण. आणि त्याचबरोबर मी आज महाराजांकडे विनंती करेन की आपल्या जर्मनीमध्ये रेग्युलरली दर बुधवारी कार्यक्रम होतो. तर या कार्यक्रमासाठी पण आणि आजचा कार्यक्रम साठी जेवढे काही उत्सव होतात त्या सगळ्यांचं व्यवस्थापन करणारे 2 विशेष भक्त होते. श्रीमान अनंत गोप्रभू आणि श्रीमान श्रीपाद महाप्रभू. So these two are the devotees, Maharaj. They really come here for preaching. Yes. So I request you. Yes. Yes. To how many tirthas you have taken the devotees? To how many different holy places you have taken devotees? Every year we go to different places. This year we are going to Vrindavan. This year, eh? Yes. Next month. Next month. Wow. Okay. Next month. We have gone to Mayapur also. Yeah. Almost all places we have gone. Generally, how many devotees come? This year they are more. Otherwise, every year there are around 50 to 50. Okay. This year they are more. Yeah. It's total from all places, not only this. Like yesterday All centers? All There are centers. 200 to 200. Okay. Nice. Yeah. Only from this place. Right. Very good. Very good. Huh? Yes. One. Hare Krishna. Hey. Haribo! Haribo! Shri Prabhupada ki Jai. Okay. हरे कृष्णा. तर ज्या भक्तांना गीता यायचं कृपया करून पुढे या पटापट. आपल्याला महाराजांना पण परत जायचंय सासवडला. लवकर पुढे येऊन गीता घ्या. already signed. Some of these are already signed, yeah. They're all signed. Yeah. Okay, yeah, great. G. Yes? ज्यांना गीता घ्यायची त्यांनी योगेश कडे लक्ष जमा करा. Yeah.